अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलनं एका हाती विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी झाल्याने चित्रपट क्षेत्रातील सदस्यांनी समर्थ पॅनलच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे। महामंडळाच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 14 जागांसाठी मतदान घेण्यात आले। या 14 जागांवर समर्थ पॅनलने सर्व जागा जिंकत दणदणीत विजयाची नोंद केली। मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढवणाऱ्या समर्थ पॅनलमध्ये सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काजी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे या सर्व उमेदवारांचा समावेश होता। या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत समर्थ पॅनलचा संपूर्ण पॅनल निवडून आणला। या निकालामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात पुढील 5 वर्षांसाठी समर्थ पॅनलच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीकडे सूत्रे जाणार असून महामंडळाच्या विकासासाठी आणि चित्रपट क्षेत्रातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मेघराज राजे भोसले म्हणाले, निवडणुकीच्या काळात विरोधी पॅनलकडून आमच्यावर अनेक बेछूट आरोप करण्यात आले, मात्र आजच्या निकालातून महामंडळाच्या सभासदांनी ते सर्व आरोप स्पष्टपणे नाकारले असून गेल्या 10 वर्षात आम्ही केलेल्या कामावर विश्वास व्यक्त केला आहे। हा विजय आमच्या कार्याची पावती आहे। सभासदांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे त्यांच्यासाठी अधिक समर्पितपणे आणि जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे। महामंडळाच्या सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार मानतो। पुढील काळातही सर्व घटकांना सोबत घेऊन महामंडळाच्या विकासासाठी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहू। विजयानंतर समर्थ पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत सदस्यांचे आभार मानले। महामंडळाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक, विकासाभिमुख आणि सर्व समावेशक कामकाज करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। गेल्या 10 वर्षातल्या आमच्या कामाचे आम्हाला फलित आहे आणि निश्चितच आमच्यावर विरोधकांनी जेही आरोप केले ते धांदस खोटे होते। असं कुठलाही गैरव्यवहार किंवा गैरप्रकार झालेला नाही। अतिशय विश्वासाने मतदारांनी परत एकदा आम्हाला बहुमताने निवडून दिले। त्याप्रमाणे मागील 10 वर्षात आम्ही काम केलं, तेवढ्याच जोमाने अजून आम्ही जोरात काम करणार आहोत। बरीच आव्हानं आहेत भविष्यात आम्हाला, परंतु निश्चितच आता तरुण असा ऍक्टिव्ह आमचं संचालक मंडळ आहे आणि पूर्ण विश्वास आमच्यावर असल्यामुळे एकमताने चांगले निर्णय आम्ही महामंडळासाठी घेऊ। यासाठी आज नीलमताई शिर्के यांनी जो मोठेपणा दाखवला आणि वर्षा उजगावकरांसाठी त्यांनी स्वतःचा अर्ज काढला, त्याबद्दल मी नीलमताईंचेही आभार मानतो। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।